अशा साड्या ज्या आहेत ना, या डिझायनर बॉलिवूडचे ऍक्ट्रेसेस नेसतात अवॉर्ड फंक्शन वगैरेला. तुम्ही रेखाला पण बघितलं असेल अशी साडी नेसताना. बरोबर आहे. तुम्ही कंगना रनौतला पण बघितलं असेल आणि विद्या बालनला पण बघितलं असेल. 4,500 नाही, कारण की साडी बघून माझ्या मनात हेच आलं की ही एक साडी 7-8 हजाराची तरी असेल कमीत कमी. याला बॉर्डर का अटॅच केलेली आहे ना, त्यासाठी मला तुम्हाला पहिले एक वेगळी साडी दाखवायला लागणार जे साडी सोबत बनली जाते. तर त्याच्यात काय फरक आहे आणि ह्याच्यात काय फरक आहे. हॅलो फ्रेंड्स, मी दीपा, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. आज मी आलेली आहे ठाणे येथील मीनाकारी साडी सेंटरला. हे शॉप ठाणे स्टेशनपासून एक 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला ऑटोनी यायचं आहे. सो आज ह्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे ते आपण एकदा बघून घेऊया. सो आपण आलेलो आहोत आता शॉपमध्ये. आता आपल्याला स्वतः ओनर साड्या दाखवणार आहे, तर आपण त्यांचा इंट्रो घेऊया. सर, तुमचं नाव? माझं नाव ऋषभ चोप्रा आहे. आणि ओनर ऑफ मीनाकारी साडी. मीनाकारी साडी आम्ही 2010 ला ओपन केली होती. ओके. अँड हे आमचा ॲन्सेस्ट्रल बिझनेस आहे. मी 3rd जनरेशन आहे या बिझनेसमध्ये. तर ॲक्च्युली आमचे कसे 4 फादर्स ग्रँडफादर्सने स्टार्ट केलेलं आणि मग आम्ही तिकडनं डिवाईड होऊन आता ही स्टोर माझ्या हातात आली आहे. म्हणजे आम्ही ॲक्च्युली या फील्डमध्ये 75 इयर्सपासून माझे आजोबा, त्यानंतर माझे वडील, माझे काका वगैरे सगळे ह्या फील्डमध्ये होते. त्यानंतर माझे भाऊ वगैरे पण ह्याच फील्डमध्ये आहे. सध्या मी ही स्टोर मीनाकारी मॅनेज करतो आणि ही एक सेमी होलसेल स्टोर आहे. ओके. सो तुमच्या व्हरायटी कितीपासून स्टार्ट होते तुमच्याकडे? हे बघा, माझं स्टोर 3000 स्क्वेअर फीट आहे. ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर. ग्राउंड फ्लोरला माझ्याकडे देण्या घेण्याच्या साड्या जे आहेत ते 400 रुपीजपासून स्टार्ट आहे. 380 पासून स्टार्ट आहे. समजा 380 पासून 3500ची व्हरायटी तुम्हाला ग्राउंड फ्लोरला भेटणार आहे. आणि तसेच 3500 पासून 30,000ची व्हरायटी तुम्हाला फर्स्ट फ्लोरला भेटणार आहे. यात आपल्याकडे सेमी सिल्क पण आहे, प्युअर सिल्क सुद्धा आहे, बनारसी पॅटर्न, पटोला, कांजीवरम, प्युअर सिल्कचे बरेच पॅटर्न आहेत. फर्स्ट फ्लोरला तुम्हाला पैठणी, कांजीवरम, कतान सिल्क, पटोला सिल्क, सॉफ्ट सिल्क, अर्ने सिल्क, कोवई सिल्क, रॉ सिल्क, डुपियन सिल्क या बरेच व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटणार. तुमच्याकडे नऊवारी सुद्धा आहे का? माझ्याकडे नऊवारी सुद्धा आहे, लग्नाच्या साड्या सुद्धा आहे. तुम्हाला लग्नासाठी माझ्याकडे प्युअर ब्रोकेड जे कांजीवरम पाहिजे तर ते सुद्धा आहे. लग्नाचे बनारसी चालू पाहिजे तर ते सुद्धा आहे. त्याच्यात विथ स्टोन, विदाउट स्टोन असे बरेचसे प्रकार आहेत आपल्याकडे. ओके. इन शॉर्ट तुमच्याकडे बस्त्याचं सगळं सामान आहे? माझ्याकडे सगळं सामान तुम्हाला इथे भेटून जाणार. ते पण होलसेल रेटमध्ये भेटणार आहे. ओके. रिटेल तुम्ही एक साडी पण इथे घेऊ शकता. बोलण्याचा अर्थ काय आहे की आपला हा जो स्टोर आहे हे वेडिंगसाठी इंटेन्शनली बनवलेला आहे. इथे तुमची वेडिंगला कशी जास्त खरेदी असते, तर तुम्हाला जास्त खरेदी करायची असेल तर तुमची सेविंग पण जास्त होणार आहे. कारण कसं असतं की लोकांना कसं आहे, एवढं मोठं शोरूम, एवढी मोठी चॉईस जे लोक ठेवतात ना ताई, तर ते लोक तिथे रेंज पण जास्त लावतात. रिटेल स्टोर, कारण जो एवढी व्हरायटी ठेवणार आहे तर त्यांच्याकडे सगळं विकला जाणार नाही. काहीतरी डेड स्टॉक पण होणार आहे. तर त्याच्यात मार्जिन त्यांचं एवढं निघून आला पाहिजे की त्यांना सर्वायवल आणि प्रॉफिट झाला पाहिजे. तर दॅट इज वाय दो स्टोर्स आर एक्सपेन्सिव्ह. त्या स्टोर्समध्ये त्यांची रेट लावण्याची पद्धतच वेगळी असते. आता आम्ही व्हॉल्यूम प्लेअर आहात, तर आम्हाला कसं 1 साडी 2 साडी विकायची नाही. तुम्ही इथे आले, तुम्ही जास्त खरेदी केली तर तुमचा पण फायदा, आमचा पण फायदा. तुमच्या फायद्यामध्ये आम्ही आमचा फायदा शोधतोय. तसे कारण बल्क बाईंग, बल्क सेलिंग हा आमचा कॉन्सेप्ट आहे. वी बाय बल्क. एका मुंबईचा जो होलसेलर आहे तो जेवढी क्वांटिटी खरेदी करतो आणि छोट्या छोट्या दुकानदारांना इथे 10-10 साडी, 8-8 साडी विकतो एका डिझाईनमध्ये, तर आम्ही एकाच डिझाईनची 50-50 साड्या, 100-100 साड्या उचलून आणतो. आम्ही स्वतः होलसेलर सारखे खरेदी करतो आणि त्या हिशोबाने तुम्हाला इथे सेव्हिंग्स पण जास्त होणार. आमच्याकडे तुम्ही जर खरेदीला आले तर तुमची सेव्हिंग्स पण जास्त होणार आहे. कारण इथे आल्यावर कस्टमर आता थांबूच शकत नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की गेल्या 6 महिन्यापासून जेव्हापासून आम्ही व्हिडिओ बनवायची सुरुवात केली आहे, लोकांना हा जो कॉन्सेप्ट आणि माझे जे डिझाईन्स मी व्हिडिओच्या माध्यमाने दाखवतोय लोकांना, पीपल आर लाइकिंग इट. आणि ती जी डिझाईन्स आहेत जे इथे दाखवलेली आहे, काहीतरी डिझाईन्स असे पण आहेत जे लोकांना दुसऱ्या सिटीजमध्ये अवेलेबलच नाही आहे त्या डिझाईन्स. आणि ते देखील त्यांची जी प्राइसेस आहेत तर कस्टमर नुसतं बघायला पण किंवा सर्वे करायला पण जे येतोय ना आपल्या दुकानामध्ये, तर अल्टिमेटली ते एंड अप बाईंग, म्हणजे ते खरेदी करूनच जात आहे. ते येतात सुरुवातीला तर कस्टमर असंच म्हणतात आम्ही आता सर्वेला आलोय, पण सर्वे करता करता त्यांचं बाईंगच होत जातो. तर तसं झालंय. चला, तर आपण आता कलेक्शन, फर्स्ट फ्लोरचं कलेक्शन पहिले दाखवतो आणि यात तुम्हाला प्युअर सिल्कचे कलेक्शन दाखवतो. त्यानंतर मी तुम्हाला ग्राउंड फ्लोरचेही कलेक्शन दाखवतो. ओके, ठीक. इथे दुकानात शूट करत असतानाच मला ह्यांचं अनपॅकिंग चाललेलं आहे.
साड्यांचं बघू शकता, इथे बॉक्सेस आहेत आणि इथे त्यांनी साड्या ठेवलेल्या आहेत. ह्या प्युअर कांजीवरम सिल्कच्या साड्या आहेत. ह्याची MRP आहे 13,999, पण ह्यांच्याकडे आता होलसेल प्राइस आहे 11,500. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये भरपूर रेंज आहेत. काका किती साड्या असतील ह्या साधारण? 110 साड्या आल्या. ओके, 110 साड्या आलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता. खूपच डिफरंट आहे आणि खूपच छान कलर कॉम्बिनेशन आहे. आता हा बघा, युनिक मॅचिंग बघा. हा कलर नसेल पाहिला तुम्ही, व्हाईटला ब्लॅक साडी. म्हणजे फार वेगवेगळे नवीन मॅचिंग पण आलेले आहेत. हे बघा, दिस इज ग्रे इंटू ब्लॅक. जे रेग्युलर ट्रेडिशनल मॅचिंग आहेत ना मॅडम, ते तर तुम्हाला भेटणारच याच्यामध्ये. तुम्हाला काहीतरी नवीन नवीन मॅचिंग दाखवता. हॅट मॅचिंग बघा आता. हे पण एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. ॲश कलर म्हणू शकतो याला, त्याला एक वेगळे हे दिलेले आहे. सेम कलरला वेगळा साडी पाहिजे तर उघडून दाखवतो मी तुम्हाला. चेक करा, एवढी मस्त दिसतात ना. याला कांजीवरम म्हणतो. ओके, साडी आणि बॉर्डर वेगळी बनलेली जाते. नंतर याला यांना बॉर्डर अटॅच करतात. तर हे काय आहे मी तुम्हाला नंतर एक व्हिडिओमध्ये दाखवतो की याला बॉर्डर का अटॅच केलेली आहे ना. त्यासाठी मला तुम्हाला पहिले एक वेगळी साडी दाखवायला लागणार, जे साडीसोबत बनली जाते. तर त्याच्यात काय फरक आहे आणि ह्याच्यात काय फरक आहे. आता ही पण बघा, लग्नाच्या दृष्टीने साडी बघा, किती सुंदर साडी आहे बघा. भाऊ साडी आहे, मीना बुट्टी आहे. खूपच ऑसम कलेक्शन आहे यांच्याकडे आणि खरंच युनिक कलेक्शन आहे इथे मला बघायला भेटलंय. म्हणजे आता मी फक्त सध्या कांजीवरमचीच साडी बघितलेली आहे, पण ह्याच्यातच मला खूप अशा व्हरायटी बघायला भेटल्यात, खूप कलर बघायला भेटलेत आणि बाकीची पण व्हरायटी यांच्याकडे खूप आहे. सो तुम्ही नक्की यांच्या शॉपला एकदा व्हिजिट करा. सो दादा, आता आपण काय बघणार आहोत? मी तुम्हाला आता आहे ना मॅडम पूर्ण फर्स्ट फ्लोअरचं माझं कलेक्शन दाखवतो. फर्स्ट फ्लोअरचं कलेक्शन आपल्याकडे मी तुम्हाला बोललो ना 3,500 पासून आपली स्टार्ट आहे आणि इथे 3,500 पासून 30,000 पर्यंत आहे. तर मी याच्या अगोदर पण 2-3 व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी जास्त प्युअरचंच कलेक्शन दाखवले. आता फर्स्ट टाइम मी तुमच्याबरोबर इथे मी तुम्हाला सेमी सिल्कमध्ये पण माझ्याकडे तेवढंच छान कलेक्शन आहे आणि त्याची मी तुम्हाला सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, हे सेमी सिल्कमध्ये ही एक डिझाईन बघा. ही एकदमच युनिक डिझाईन आहे. माझी गॅरंटी आहे की ही डिझाईन महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. कारण हे जे व्ह्युअर्स आहेत ना, हे सगळे प्युअरच्या साड्या बनवणारे व्ह्युअर आहेत ना, ते लोक या साड्या विविंग करतात आणि सेमी सिल्क फॅब्रिक चेंज. ओके, ह्याची रेंज काय आहे? आता ही साडी फक्त 3,500 आहे डिस्काउंट. ओके, 3,500. खूपच सुंदर साडी आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला टॅझल्स वगैरे पण आहेत. त्या फॅब्रिकचं नाव समर सिल्क आहे किंवा याला तुम्ही सेमी कतान पण म्हणू शकता. प्युअर कतान सिल्क असतो ना, प्युअर कतान सिल्क फॅब्रिक एकदम लाईट वेट असतो आणि प्युअर कतान सिल्क मिनिमम स्टार्ट होते 9,000 रुपये पासून. तर ह्या सगळ्या त्यांच्या कॉपी आहे. अशी डिझाईन जर आपण प्युअर कतान सिल्क मध्ये जर घ्यायला गेलो ना मॅडम, तर कमीत कमी 15,000 रुपये. हो, बरोबर आहे. तर आता ही जी डिझाईन आहे ना, ही 3,500 पासून स्टार्ट आहे. याच्यात बरेचसे युनिक युनिक डिझाईन आहेत. याच्यात कॉन्ट्रास्ट पण आहे, सेल्फ पण आहे. ही थोडी फॅन्सी बॉर्डर दिलेली आहे, म्हणजे ज्यांना ट्रेडिशनल कार्ड नसते ना पाहिजे तर त्यांच्यासाठी बघा. तर मी तुम्हाला सगळे याच्यात दुसरी व्हरायटी पण दाखवतो. सो मला जर हा कलर नको असेल आणि मला दुसरा कलर पाहिजे असेल तर प्रत्येक साडीमध्ये कलर आपल्याकडे याच्यामध्ये 5-5, 6-6 कलर आहेत. हे मी नुसतं काय डिझायनिंग दाखवण्यासाठी, कारण एका व्हिडिओमध्ये आपण आता नुसतं झलक दाखवू शकतो, सगळं काही दाखवू शकत नाही. आणि मी तुम्हाला नुसतं 2-2 साड्या दाखवल्यात की बाबा या डिझाईन, कारण 2-2 साड्या दाखवल्या डिझाईन जास्त कव्हर करता येईल. बनवून घेतलेल्या साड्या आहेत. तर याच्या जे कॅटलॉग पीसेस आहेत ना, त्याच्यात सेक्शन आपलं वेगळं आहे. कॅटलॉग पीसेस पण माझ्याकडे अवेलेबल आहे. मग ह्याच्यात जे आहेत ना, तुम्हाला सगळ्यांमध्ये 5 ते 6 कलर अवेलेबल आहे. असा चार्ट असतो आणि तुम्ही हा पूर्ण इथे एक स्प्रेड काढा, असा फोटो घेतो. बघू शकता तुम्ही यांचं कलेक्शन. खूपच सुंदर कलेक्शन आहे आणि खरंच युनिक कलेक्शन आहे. ही एक साडी बघा, ही टिश्यू साडी आहे बघा, ऑर्गेन्झा टिश्यू साडी. पूर्ण शाईन करते ही साडी बघा. ह्याच्यात कॉन्ट्रास्ट पण आहे आपल्याकडे आणि याच्यात सिंगल कलर पण आहे. सिंगल कलर पण आहे. आता ही साडी कोणी यंग मुली पण नेसू शकते आणि मम्मी वगैरे पण नेसू शकते. बरोबर आहे. अशा साड्या ज्या आहेत ना, या डिझायनर बॉलिवूडचे ऍक्ट्रेसेस नेसतात अवॉर्ड फंक्शन वगैरे. तुम्ही रेखाला पण बघितलं असेल अशी साडी नेसताना. बरोबर आहे. कंगना रनौतला पण बघितलं असेल आणि विद्या बालनला पण बघितलं असेल. तर हा त्यातला कलेक्शन आहे आणि ही साडी पण मॅडम जास्त महाग नाहीये. दिस इज अराउंड 3,500 to 4,000च्या रेंजमध्ये अवेलेबल आहे. ओके, नंतर हे बघा ऑर्गेन्झा क्रेप मटेरियल. याचा फ्लोज बघा तुम्ही, एवढी सॉफ्ट आहे ना ही साडी. आणि फ्लो पण बघा, साडीचा फ्लो बघा.
साडी बघा, खूपच छान मटेरियल आहे आणि कलर आहे, बिलकुल गॉडीनेस नाहीये या साडीमध्ये. एवढी बुटी असून पण साडी एकदम सुंदर आणि अशी फ्लो बघा, हे बघा फ्लो बघा. कारण क्रेप आहे ना त्या हिशोबाने फ्लो आहे, आणि ऑर्गेन्झा क्रेप म्हटल्यावर काय आहे ती ट्रान्सपरंट नाही. नुसतं ऑर्गेन्झा म्हटल्यावर साडी ट्रान्सपरंट येते. क्रेप ऑर्गेन्झा आहे त्या हिशोबाने साठी ट्रान्सपरन्सी नाही आहे. तसेच हे बघा टिश्यू कांजीवरम साड्या आहेत. टिश्यू कांजीवरम मध्ये ही सेमी सिल्क वरती कॅटलॉग पीसेस आहे. जो रिवर्स नावाचं कॅटलॉग आणि जो रिवर्स कॅटलॉगचा पीस आहे. ओके, प्युअर टिश्यू कांजीवरम साड्या स्टार्ट आहेत आपल्याकडे मॅडम होलसेल प्राइसमध्ये 14,500 पासून हँडलूमच्या आहे. ओके, आणि ह्या ज्या साड्या मी ही आता जी उघडली ही सेमी सिल्क वरती आहे. तर ह्या साड्या 4,500 पासून स्टार्ट आहे ओरिजिनल कॅटलॉगचे पीसेस मध्ये. खरं सांगायचं तर मला ह्याची रेंज एक 7-8 हजार अशी वाटली ऑब्विसली. एमआरपी आहे, पण आम्ही कशाशी मी तुम्हाला बोलतो होलसेल 4,500-5 हजार नाही, कारण की साडी बघून माझ्या मनात हेच आलं की ही एक साडी 7-8 हजाराची तरी असेल कमीत कमी. पण आता हे ज्या साड्या आहेत आम्ही अजूनपर्यंत कुठल्या पण व्हिडिओमध्ये शोकेस केलं नाही. तुमच्यासाठी स्पेशल मी दाखवले मॅडम की सेमी सिल्कच्या. कारण काय आहे, नुसतं प्युअर दाखवल्याने लोकांना वाटतं आपल्या दुकानात नुसतं प्युअर सिल्क आहे. बरोबर आहे, सेमी सिल्क मध्ये पण तेवढीच व्हरायटी आहे आणि फार सुंदर सुंदर डिझाईन आहेत. खूपच सुंदर साडी आहे ही. तुम्हाला लग्न प्रसंगाला साडी जर नेसायची असेल विथ झरकन, आता हे बघा रेग्युलर स्टोन नाहीये, याच्यामध्ये झरकन लावलेले आहेत. हा, झरकन म्हणजे हे बघा, हे जे सिल्वर वगैरे असतात ना याला झरकन स्टोन म्हणतात. हे बघा, ही डिझाईन बघा, एकदम फॅन्सी डिझाईन, त्यावरती झरकन स्टोन लावलेले आहेत. तुम्ही डिझाईनची युनिकनेस बघा. मेन म्हटल्यावर काय आहे की छोट्या शहरात ना मॅडम एवढी व्हरायटी कोणी ठेवत नाही. तर आता ह्या जो फॅब्रिक आहे ना, या फॅब्रिकमध्ये माझ्याकडे विदाऊट स्टोन पण आहे, म्हणजे पूर्ण प्लेन साडी पाहिजे तर प्लेन पण आहे, त्याच्यात स्टोन पाहिजे तर स्टोन पण आहे, आणि झरकन पाहिजे तर झरकन पण आहे. प्लेन साड्या आपल्याकडे ह्या फॅब्रिकमध्ये 2,500-3,000 पासून स्टार्ट होत आहेत. त्याच्यातले मग स्टोनच्या साड्या घेणार तर 3,500-4,000 पर्यंत पडतात, आणि झरकन लावलेले असतात तर 5,000 पर्यंत. म्हणजे सगळी युनिक डिझाईन्स आहेत. मी रेंज पण का तुम्हाला सांगतोय की युजली या डिझाईन जर कुठल्या स्टोअरमध्ये अवेलेबल असेल ना तर रिटेलची प्राइसिंग त्याची जास्त असतात, आणि आपल्याकडे होलसेल प्राइसिंगला अवेलेबल आहे. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी प्रयत्न करतोय की तुम्हाला जास्तीत जास्त डिझाईन मी याच्यात दाखवू. आता सेम फॅब्रिक हे बघा, आता ही डिझाईन बघा किती युनिक डिझाईन आहे बघा, झुमका. हे झुमका डिझाईन, आणि आता ह्याला बघा स्टोन लावले, झरकन नाहीये. याची प्राइस पण झरकनपेक्षा थोडी कमी असेल. एवढी लार्ज व्हरायटी आहे आपल्याकडे, आणि तुम्ही स्वतः मी आता दाखवत जाणार तुम्हाला, तर तुम्ही स्वतः बघू शकता. ह्याच्यावर झुमका आहे ऑल ओव्हर साडीवर, आणि खूपच सुंदर साडी आहे, स्टोन वर्क केलेला आहे. तुम्ही म्हणा हे पूर्ण अजून पॅक हो गया. खूपच सुंदर ह्यांचं कलेक्शन आहे. आतापर्यंत आपण 3, 3.5, 4 ते 5 हजाराच्या रेंजपर्यंत साड्या बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पण खूपच युनिक डिझाईन आहे, आणि ही डिझाईन मला तरी वाटत नाही तुम्हाला दुसरीकडे कुठे बघायला भेटेल. सो तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा. ही डिझाईन पण किती युनिक आहे मॅडम. रेग्युलर स्टोअरमध्ये या डिझाईन अवेलेबलच नसणार आहे. कारण मॅडम माझ्याकडे जे आहेत ना, ही प्रीमियम स्टोअर आहे ॲट होलसेल प्राइसेस. युजली होलसेल म्हटल्यावर काय लोकांना वाटतं ना की स्वस्त भेटणार, नाही स्वस्त भेटणार. स्वस्त आहे इथे, पण या प्रीमियम कलेक्शन आहे इथे. ओके, तसं आहे ते. मग त्याच्यात तुम्हाला ते 200-250 वाल्या ज्या साड्या आहेत, म्हणजे ते कट करून कॉपी करून ते त्याचे पूर्ण म्हणजे मलाई काढून प्रीमियम क्वालिटीचा जो प्रोडक्शन आहे तो भेटणार आहे. पण आम्ही त्याच्यात पण बल्क बाईंग करतो. कुठल्याही डिझाईन, जसं मी तुम्हाला बोललो की आम्ही 50-50 पीस आणतो, कारण आहे त्याचं की त्यालाच होलसेल म्हणतात, बल्क बाईंग, आणि मग त्याच्यात बल्क सेलिंग करतोय आपण. माझ्याकडे डिझाईन्सच्या तुम्ही युनिकनेस बघणार ना, याच्यात तुम्हाला प्लेन पाहिजे तर प्लेन पण भेटणार, विथ स्टोन, विदाउट स्टोन, बरेचसे असे कॉन्सेप्ट आहे. आता ही स्वरोस्की लावलेली आहे, लग्नाचा सीझन चालू आहे म्हटल्यावर थोडं या साड्यांमध्ये स्टोन आले ना की साडीला थोडा उठाव वाढतो. प्रत्येक कस्टमरला स्टोन आवडत नाही, कारण त्यांना अशी शंका असते स्टोन निघतात किंवा काही लोकांना नुसतं ओरिजिनल ट्रेडिशनल साड्या. तर ही बघा, ही आता एकदम ओरिजिनल फुल विविंग साडी आहे, तर त्याच्यासाठी हा त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर नंतर हे बघा, आता माझ्याकडे कलांजली पैठणी, मी तुम्हाला जेव्हा पैठणीचं कलेक्शन दाखवेल ना तेव्हा मी तुम्हाला ओरिजिनल कलांजली पैठणी दाखवेल. पण ही आता त्याची कॉपी आहे बघा, एकदम सेम टू सेम डिझाईन आहे, ऑल ओव्हर साडी आहे, ट्रेडिशनल साडी एकदम छान दिसते बघा.
पदर पण असा बनलेला पदर आहे. याच्यामध्ये माझ्याकडे 2 ऑप्शन, एक साधा पदर पण आहे याच्यामध्ये. ओके. पैठणी महाराष्ट्राची आवड म्हटल्यावर माझ्याकडे पैठणीचा फार मोठा कलेक्शन आहे. ह्याचं काय, ह्याची काय रेंज आहे? ही रेंज 4000 पासून स्टार्ट आहे. 4000 पासून स्टार्ट आहे. ओके. पदर जो आहे आणि याच्यामध्ये 3000 वाली पण आहे, ती सुद्धा दाखवली. हे बघा, हा जो वाईन कलर आहे ना, याचा पदर आणि त्याच्या पदरमध्ये फरक आहे बघा. आणि हा आहे ना ताना फॅब्रिक नाहीये. एक सेमी सिल्क मध्ये 2 फॅब्रिक येतात मॅडम, एक मिष्टी आणि एक ताना. मिष्टी फॅब्रिक थोडं सॉफ्ट असतो, ताना थोडं कडक असतो. कडक असतो. हे बघा एकदम सॉफ्ट आहे. आणि याचा पदर बघा, आता ती साडी मी जी उघडलेली ना, आणि ह्या साडीचा पदर मध्ये फरक आहे बघा. हो. त्याचा पदर आहे ना, हा सिंगल जरीचा पदर आहे. त्याचे 2 कलर यूज केलेले आहेत, त्याचे 4 कलर यूज, त्याच्यात 4 कलर यूज केलेले बघू शकता. तर हे 3200 पासून स्टार्ट आहे मिस्टी फॅब्रिक वरती. सेम वस्तू कानावरती घेणार तर 2800 रुपये पासून. 2800 रुपये स्टार्ट. फॅब्रिक थोडा कडक असतो, हा फॅब्रिक सॉफ्ट आहे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला कांजीवरमचं फॅब्रिक स्टार्ट करतो दाखवायला. हे बघा, इथे हे इकडे आपले बेसिक कांजीवरम इकडून स्टार्ट होते. आणि आता आमच्याकडे महिला दिवसला यावेळेस आम्ही ऑफर ठेवलेली कांजीवरम फेस्टिवलची. तर कांजीवरम फेस्टिवलमध्ये मोर दॅन 1200 साडीज होते आपल्याकडे. त्याच्यात बेसिक स्टार्ट होते या कट्टीपासनं, जी 5-5.5 अवेलेबल असते. त्यानंतर या कुट्टू कांजीवरम आहेत. कुट्टू कांजीवरमच्या नंतर या बघा डबल बॉर्डर कांजीवरम आहेत. याला बेंटेक्स कांजीवरम पण म्हणतात काही काही लोक. आता याच्यात ही कोयरी जी कॉमन असते, त्याच्यानंतर याच्यामध्ये डबल बॉर्डरमध्ये रुद्राक्ष बॉर्डर आली आहे फर्स्ट टाइम. ओके. त्यानंतर इथे बघा ही मीना बुट्टी आहे या साडीमध्ये. या बेंटेक्स साड्यांमध्ये डबल बॉर्डर कांजीवरममध्ये हे सगळे फॅन्सी डिझाईन्स आहेत आपल्याकडे. हे मी तुम्हाला 2-3 साड्या नुसते दाखवले की आपल्याकडे हा कलेक्शन अवेलेबल आहे. पण याच्यात सर्वांमध्ये कमीत कमी म्हणजे भरपूर कलर्स आहेत अवेलेबल. ओके. हा पूर्ण कांजीवरमचा स्टॉक आहे. त्यानंतर मी तुम्हाला रिअल कांजीवरम आणि तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते फरक दाखवतो की व्हॉट इज द मिनिंग ऑफ आरपार कांजीवरम आणि कडियल कांजीवरममध्ये काय फरक. हे आता जे नवीन कलेक्शन आले, जे 110 साड्या आले त्याच्यातला. आता ही बघा आरपार कांजीवरम आहे. तुम्ही याच्या विविंग टेक्नॉलॉजीमध्ये बघा की हिची कार्ड ग्रीन आहे ना, आणि इथे ह्याचा जो आतमधली जी बॉडी आहे ते राणी कलरची आहे. तर तुम्ही इथे बघा की विविंग करताना आहे ना, ग्रीन कलरची कार्ड राणी कलरवरती चढलेली आहे. बरोबर आहे. ओके. आणि राणी कलर आहे ना, इथे बघा ग्रीन काठावरती चढलेला आहे. तर इथे बघा सॉलिड राणी ग्रीन कलर आहे, इथे सॉलिड राणी कलर आहे. पण हा जो मधला भाग आहे ना बघा अंजीर कलर झालेला आहे. ही आहे साडी एकदम प्युअर सिल्क. ही जी टेक्नॉलॉजी आहे ना विविंगची, याला आरपार म्हणतात. तर हे साऊथमधले जे 4 क्षेत्र जिथे कांजीवरम बनते ना, तिकडले एक क्षेत्रातले लोक ह्या पद्धतीचे कांजीवरम बनतात. आणि एक दुसरा क्षेत्र आहे ना, तिकडे ह्या पद्धतीचे. आता इथे बघा तुम्ही, धागा आरपार होत नाहीये. बॉर्डर इकडनं इथपर्यंत पूर्ण अशी हायलाइट होते बघा. आणि इथे कलर बघा पूर्ण हायलाइट होते. इथे बघा धागा आरपार झालेला नाहीये, कारण ही बॉर्डर सेपरेट अटॅच झालेली आहे. ओके. आणि म्हणून प्राइस मध्ये पण डिफरन्स आहे. या साड्या तुम्हाला 8,500, 8,000 पासून 10,000 पर्यंत पडतात पूर्ण प्युअर सिल्कचे. पण ह्या साड्या आहेत ना, थोडे मग प्राइस वाढतात. 1000 दिलं तर याची जास्त, कारण की याची बॉर्डर वेगळी पद्धतीने बनली जाते. कारिगिरी पण मग एक्स्ट्रा ऍड होते ना, कारण बॉर्डर सेपरेटली. बरोबर आहे. हा डिफरन्स असतो आपल्याकडे. हे पण प्युअर सिल्क मध्ये, हे पण प्युअर सिल्क मध्ये, हे पण आहे. हे सगळे आरपारचे कॉन्सेप्ट आहेत. हे इकॉनॉमिकल रेंज मध्ये बसून जातात. याच्यात 7,500 पासून स्टार्ट आहे. आता ही काजूकतली बॉर्डर बघा, ही पण चॅलेंज आहे माझं. बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्या रेटला ही साडी भेटणार नाही मॅडम. 4,500ला आम्ही या महिला दिवसला याला लॉन्च केलेला. हे बघा बॉर्डरलेस कांजीवरम आहे. ह्याच्यात तुम्ही साडीला बघा बॉर्डर आहे ना, इथे बॉर्डर नाहीये. वरच्या साईडला एक बॉर्डर दिलेली आहे. हे थोडं फॅन्सी आहे, कारण युजली काय कांजीवरमला ट्रेडिशनल पद्धतीने म्हटल्यावर कसं असतात की असे काठ असतात. बरोबर. ही थोडी फॅन्सी कांजीवरम झाली. आणि हे साडी महिला, आता आमचा जो हा असतो फेस्टिवल होता ना, वुमन्स डेचा, त्याच्यात जे फेस्टिवल आम्ही लावलेलं कांजीवरम फेस्टिवलमध्ये, या साडी आम्ही ऑफरमध्ये 7,500ला विकलेली मॅडम. किती सुंदर साडी, पूर्ण प्युअर सिल्कची कांजीवरम साडी होती. कशी वाटली मॅडम? खूपच छान आहे. म्हणजे ज्यांना काठपदर नेसून कंटाळा आला असेल तर त्याच्यासाठी हा एक डिफरंट आहे. म्हणजे काठपदर पाहिजे पण डिफरंट पाहिजे. थोडं फॅन्सी आहे. हा, म्हणजे जर तुम्हाला सेम तेच काठपदर नेसून कंटाळा आला असेल तर हा काठपदरच आहे, पण थोडा डिफरंट आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यात फॅन्सी कलर्स पण अवेलेबल आहे. मी मुद्दामून हा तुम्हाला ट्रेडिशनल कलर दाखवला, पण याच्यात भरपूर फॅन्सी मॅचिंग आहेत आपल्याकडे. तुम्हाला आता थोडं पुढे दाखवतो. हा मी तुम्हाला जो कांजीवरमचं कलेक्शन दाखवलं, त्यानंतर आता मी तुम्हाला हे बघा, याला चिनिया सिल्क म्हणतात. हा कॉन्सेप्ट बघा, हा पूर्ण हँड पेंट केलेलं आहे.
ही साडी आहे. या साडीला हे हँड ब्रश पेंटिंग केलेलं आहे. हा एक न्यू फॅब्रिक आहे. ओके, तर हे बघा ह्याचं कलर कॉम्बिनेशन बघा एकदम युनिक आहे. आता बघा वाईनला ग्रे अशी कधी मॅचिंग आपण पाहिलं का? नाही. खूपच छान आहे हे कलर कॉम्बिनेशन. याची रेंज स्टार्ट होते. ओके, 7,500 पासून. आणि साडी पण खूपच सॉफ्ट आहे अशी. प्युअर फॅब्रिक मध्ये नवीन फॅब्रिक आलेलं आहे. म्हणजे युजली काय आता रॉ सिल्क वगैरे सगळे म्हणजे बघा मी तुम्हाला पोवई सिल्क, रॉ सिल्क पटोला सगळे दाखवणार आहे. पण आता हा थोडा ट्रेंडिंग चालला आहे. हे बघा ही रॉ सिल्क आहे. टोपियन सिल्क, रॉ सिल्क, बनाना सिल्क हे सगळे व्हरायटी आहे. बघा ही पूर्ण प्युअर हँडलूम साडी आहे. 8,000 रुपयापासून स्टार्ट आहे याच्यामध्ये आपल्याकडे व्हरायटी. म्हणजे ह्या साड्या कशा आहेत माहिती का मॅडम? तुम्ही ऑफिसच्या कधी काही फंक्शन वगैरे असतात तिथे पण दिसू शकणार. आता दिवाळीला तुम्हाला जरीची साडी नको, जास्त भरगत साडी नको, एकदम म्हणजे सिम्पल आणि युनिक एलिगंट साडी पाहिजे तर हा त्यातलं कलेक्शन आहे. हे एलिट क्लासचे जे लोक आहेत ते दिवाळीला वगैरे पण दिसतात साड्या. किंवा दुसरे लोक तुम्हाला लग्नाच्या वेळेला येणार तर ते लोक पण हे नेसतात. त्यांना प्युअरच नेसायचा शौक असेल ना त्या लोक ह्या साडीला प्रिफर करतात. ज्यांना अशा एकदम काठपदर नको आहे जास्त किंवा वर्कवाल्या साड्या नको आहे, हेवी नको आहे, त्यांच्यासाठी सुद्धा यांच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ही बघा ना, ही बॉर्डरलेस बघा किती सुंदर साडी बघा, एकदम वाव साडी. ट्विनिंग बुट्टा म्हणतात त्याला बघा, जोडीदार बुट्टे केलेले आहेत. असे सिंगल सिंगल बुट्टे नाही लावले. बुट्ट्यांची जी विविंग आहे ना ती कपल मध्ये लावली आहे बघा. आणि कलर पण बघा किती युनिक कलर बघा, पेस्टल लेव्हेंडर कलर आहे. आता अर्नेसिकच्या कलेक्शन मध्ये ही साडी बघा किती सुंदर साडी बघा. या साडीचं मॅचिंगच बघा तुम्ही. ही पूर्ण हँडलूम साडी आहे. अर्नेसिकचा जो टेक्स्चर असतो ना मॅडम त्याच्यात कसं असतो, हे लाईन्स असतात बघा. तिकडची जी विविंग आहेत ना हे बघा अशी अशी ही जी लाईन्स आहेत ना तुम्हाला दिसतंय ना साडी बघा, वाव साडी बघा. तुम्ही स्वतः बोला. हो, कलर कॉम्बिनेशन पण खूप असं डिफरंट आहे. या कलरला म्हणजे मी असं विचार पण नव्हता केला की असं कॉम्बिनेशन भेटेल याच्याबरोबर. माझ्याकडे मॅडम एवढे वेगवेगळे मॅचिंग तुम्हाला भेटणार ना रेग्युलर मॅचिंग पेक्षा. म्हणजे तुम्हाला इथे ऑफ व्हाईट मॅचिंग हा बघायला पाहायला जसं भेटतंय ना तसं तिथे 11 मॅचिंग पण आहे माझ्याकडे. हो, आणि तसे तुम्हाला एक अशी एकदम युनिक एक साडी दाखवतो उघडून. ही साडी बघा, ही सर्वांना आवडणारी अशी साडी आहे, एकदम युनिक वेगळी स्टाईल बघायचं. वाव. म्हणजे जी रेग्युलर जी ट्रेडिशनल काठ असते ना तशी काठ नाहीये. मोर आहे ह्याच्यावर. दामोनेचा लुक बघा मॅडम. समथिंग डिफरंट. हा सिंगल पीस असतो. आता तुम्ही मला बोलले ना कॅटलॉग पीस. ओके. तुमची साडीमध्ये हा असा एक कॅटलॉग पीस आहे. सो ह्याची रेंज काय आहे? ही साडी तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये 18,000 पर्यंत येईल. 18,000 पर्यंत. 18, 19 असे याचे डिझाईन्स आहेत वेगवेगळे माझ्याकडे. हा अर्नेसिकचा कलेक्शन आहे बेसिक, थोडा बघून घ्या. सिंगल कलर पण आहे याच्यामध्ये, नवरीसाठी जे पाहिजे तसं पण आहे. आणि कॉन्ट्रास्ट पाहिजे तर कॉन्ट्रास्ट पण आहे. याच्यात पण डबल बॉर्डर आहे विथ सिल्वर. आणि याच्यात असे रेग्युलर मॅचिंग पण आहे आपल्याकडे. म्हणजे मम्मी लोकांना आवडणारे कलर मॅचिंग पण आहेत एकदम सोबर. म्हणजे अर्ने सिल्कमध्ये पण जो कलेक्शन आहे ते यंगस्टरला अपील राहणारा कलर पण आहे, ब्रायडलला पण अपील होणार आहे, सायडर्सला पण होणार आणि मम्मी लोकांना पण होणार आहे. आता नाही बघा, हे कतान सिल्क ओरिजिनल प्युअर कतान सिल्क, हँडलूम कतान सिल्क साडी आहे. ही हँडलूम कतान सिल्क साडी जी आहे आपल्याकडे 13,500 रुपयेपासून स्टार्ट आहे. ही हा पर्टिक्युलर व्हर्जन. याच्यामध्ये मग बारीक काठ येतात मॅडम थोडे, ते आपल्याकडे 12,000, 11,500. आणि जर हा कॉन्ट्रास्ट आहे, हा कॉन्ट्रास्ट जर नसेल ना तर आपल्याकडे 9,000 रुपयेपासून स्टार्ट आहे. ओके. पण किती सुंदर कलर आहे हा बघा. ॲपल ग्रीन असतो ना, पेस्टल ॲपल ग्रीन, माझ्याकडे थोडे पेस्टल ग्रीन तुम्हाला जास्त बघायला भेटले. बरोबर. साडी बघा. आता हा पिंक कलर बघा, क्रॉसिंग पिंक कलर बघा. कतान सिल्कमध्ये पण असे युनिक कलर्स आपल्याकडे आहे. रेग्युलर कलर सुद्धा आहे आपल्याकडे. हा एक कलर पाहिलेला आहे, पण हे डिफरंट कलर आहेत, म्हणजे हे बघितलेले नाही आहेत कलर. तसेच आपल्याकडे ही सॉफ्ट सिल्कची व्हरायटी आहे बघा. पूर्ण
याच्यामध्ये पण आपल्याकडे बरंच व्हरायटी आहे. 7,500 रुपयापासून माझ्याकडे 15,000 पर्यंतचे सॉफ्ट सिल्कची व्हरायटी आहे. सॉफ्ट सिल्कचं कलेक्शन. आता ही बघा टर्निंग बॉर्डर. वाव. ही टर्निंग डिझाईन आहे. बॉर्डर बनवलीच नाहीये बघा, रेग्युलर बॉर्डरच नाहीये, पण पूर्ण जी डिझाईन आहे ना याची युनिकनेस बघा, अशी पूर्ण विविंग मध्ये काढलेली आहे. तरी बघा हे पटोला सिल्क साडी. ही पण प्युअर मध्ये? हो 100% प्युअर. प्युअर एकदम प्युअर सिल्क पटोला. याच्यामध्ये माझ्याकडे फॅन्सी कलर्स पण आहेत आणि ट्रेडिशनल कलर्स पण आहेत मॅडम. सॉफ्ट सिल्कचं कलेक्शन पण मोठा कलेक्शन आहे माझ्याकडे. सॉफ्ट सिल्कचं आहे मॅडम. आता ही साडी बघा, ही पण सॉफ्ट सिल्क मध्ये. आता याचा कलर बघा मॅडम, एकदम युनिक कलर आहे बघा. हा कलर मी पण फर्स्ट टाइम बघितलाय. तुम्ही बघितलाय का मॅडम? नाही हा कलर पण नाही बघितलेला आहे. असेच सॉफ्ट सिल्क मध्ये अजून पण व्हरायटी दाखवतो तुम्हाला. आता याला बघा जकार्ड बॉर्डर म्हणतात. म्हणजे पहिले जे सॉफ्ट सिल्क मी तुम्हाला दाखवले ना फर्स्ट, हा लेमन कलर, ही गोल्डन पट्टी होती. गोल्डन पट्टी होती. आणि ह्याच्यात काय बघा थोडी डिझायनिंग केलेली आहे. कलर कॉम्बिनेशन युनिक आहे आपल्याकडे मॅडम. आता हा एक कलर बघा, एकदमच युनिक बघा. लिरिल कलरची साडी आणि त्याला ग्रे कलरची काठ बघा. आणि पूर्ण साडी एकदम प्लेन आणि नुसतं लाईन्स केले बघा विविंगच्या माध्यमातून. ही साडी नेसल्यावर सुद्धा खूप छान असा लुक येणार आहे आणि सिंगल कुर्ता आणि डिफरंट काहीतरी असं. नेसली तर तुम्ही काय दुसरं कोणाचं असं बघायला नाही भेटणार तुम्हाला. आपण युनिक दिसणार त्या पूर्ण वेडिंग मध्ये मॅडम. नंतर सॉफ्ट सिल्क मध्ये माझ्याकडे सॉफ्ट सिल्क मध्ये पण पटोलाची डिझाईन बघा. आता पहिले खाली जी तुम्हाला जी पटोला दाखवलेला ती ओरिजिनल पटोला प्युअर सिल्क वरती. हे पण प्युअर सिल्क वरती केलेलं, पण हे कोवई सिल्क जे सॉफ्ट सिल्क आहे ना, जो मी तुम्हाला हाय दाखवला ना, हे इकडचे कारीगर लोकांनी याच्यावरती विविंग केलेले बघा. हा कलेक्शन जो आहे आता 2 वर्षापासूनच लॉन्च झालेला आहे. पहिले पटोला म्हटल्यावर आम्ही ती ओरिजिनल जे इकडची जी पटोला असायची ना ती आम्ही करत होतो. ही तामिळनाडूला बनलेली प्युअर सिल्कवरती पटोला आहे. हा फॅब्रिक कोवई सिल्क आहे ना, सॉफ्ट सिल्कला कोवई सिल्क पण म्हणतात आणि हे कोवई सिल्कवरती पटोला बनवलेला आहे. आता सॉफ्ट सिल्कचं झालं. आता मी तुम्हाला टिश्यू कांजीवरमचं थोडं कलेक्शन दाखवतो. आता हे बघा कडिया कॉन्ट्रास्टमध्ये टिश्यू कांजीवरम बघा. हा पीस बघा, वावचा पीस आहे बघा. पूर्ण हँडलूमची साडी आहे मॅडम. कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. पिंक कलर नाही घातलाय. हे नवरीसाठी गोल्डन कलर वगैरे जे लागतात आपण, रेड आणि गोल्डन. रेड आणि गोल्डन. याच्यात माझ्याकडे राणी काठ पण असतो. हे बघू शकता, रेड आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे. वाईन काठ पण आहे बघा. आता प्रत्येक साडी मी तुम्हाला वेगवेगळ्या रेंजची दाखवली आहे. जी पहिली दाखवलेली ना मॅडम, ही 20-21,000 22,000 पर्यंतची रेंज असते डिस्काउंट करून. ही जी साडी दाखवली ही 14,500ला आहे, ही 16,500ला आहे. म्हणजे याच्यात रेंज आहेत वेगवेगळे. कमीत कमी मी तुम्हाला बोललेल ना 13,000-14,500 पासून आपल्याकडे आहे मॅडम. ही बघा, आता ही एक साडी बघा, पूर्ण गोल्डन कलरची साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट काट दिली आहे बघा. आणि माझ्याकडे नुसतं सिल्वर साडी पण आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येकाची बॉर्डर ही वेगवेगळी आहे. तुम्हाला जर छोटी बॉर्डर आवडत असेल तर छोटी बॉर्डरची आहे, त्याच्यापेक्षा मोठी बॉर्डर आवडत असेल तर ते सुद्धा आहे यांच्याकडे अवेलेबल. ओनली सिल्वर, फुल सिल्वर साडी. हे सुद्धा एक डिफरंट कलेक्शन बघायला भेटतंय मला. हँडलूम साडी आहे मॅडम. तसेच माझ्याकडे नंतर हे बघा, पिंक कलर सर्वात जास्त फास्ट विकणारा कलर या सीझनचा मॅडम. आता माझ्याकडे चंदेरीचं कलेक्शन सुद्धा आहे. हे बघा, ही हँडलूम चंदेरी साडी आहे मॅडम. 10,000 पासून स्टार्ट असते. 9,000, 10,000. हे बघा, हे चंदेरीचं कलेक्शनचं एक दोन वर्ष झालं दाखवलंय मी. में अपना सब आगे
ब्रोकेट कांजीवरम दाखवतो. ब्रोकेट म्हणजे मॅडम ज्याला ऑल ओव्हर डिझाईन्स म्हणतात ना, त्याला ब्रोकेट कांजीवरम म्हणतात. बघा किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा. एक मिनिट, किती इंटरनॅशनल आहे आपले माणूस. घडी पण बेटा चुकून त्याने घडी. हे बघा साडी बघा मॅडम, कलर कॉम्बिनेशन बघा. आणि हँडलूम आहे. हे बघा कसं ओळखायचं हँडलूम आहे की पॉवरलूम आहे. हे बघा याला हँडलूम म्हणतात. ओके, तेच मी तुम्हाला विचारणार होती कसं ओळखायचं ते. काही काही लोक हे ठेवतात, काही काही लोक नाही ठेवत मॅडम. पण आता ही तर जाणीव आहेतच की ही हँडलूम आहे. त्यानंतर जी बुट्टी जी असतात ना, आता ब्रोकेड आहे. ब्रोकेड म्हटल्यावर काय, बुट्टी तिथे जागेवरती कापू शकणार नाही. बरोबर. ओके, पण जे बुट्टेचे पीसेस आहेत ना ते तर जागेवरतीच तिथे संपतात ना, तर त्यांना हँडलूम म्हणतात. पॉवरलूमला काय आहे, ते गॅप नसतो, मग मशीन पूर्ण एकत्र बनवते. आता हा एक साडी बघा, ही ब्रोकेड कांजीवरममध्ये किती युनिक कलर कॉम्बिनेशन आहे मॅडम. म्हणजे आता ही एक बघा, हे पण ब्रोकेड कांजीवरम आहे. दरवर्षी आपल्याकडे कांजीवरम फेस्टिवल असणार आहे आता वुमेन्स डेला. ते तुम्ही नोट करा, तुमच्या ऑडियन्सला पण कळवा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी पण सांगते त्यांना की दरवर्षी आपण माझ्याकडे फेब्रुवारीला 15 तारखेपासून व्हिजिट करा. एव्हरी इयर देर इज गोइंग टू बी वुमेन्स डे, म्हणजे 9-8 तारखेला जो 8 मार्चला असतो महिला दिवस. महिला दिवसच्या निमित्ताने आम्ही एक महोत्सव काढतो दरवर्षी, आणि त्याच्यात सेलसुद्धा असतो. म्हणजे डिस्काउंटेड प्राइसेसवरती असतात, पूर्ण दुकान असतं. असं नाही की हा सेक्शन त्या सेक्शन. 20 ते 50% ऑफ असतात त्यावरती. आणि जुलैला पण आपल्याकडे नेहमी मॉन्सून सेल असतो, त्याच्यात पण एक महोत्सव असतो. तर गेल्या वर्षी आम्ही जुलैला टाकलेला पैठणी महोत्सव. तर यावर्षी तुम्हाला आता लाभ घेता येणार आहे. 15 जूनपासून तुम्ही फोन करा मला. मी माझा फोन नंबर, दुकानाचा फोन नंबर सगळे कॅप्शनमध्ये देईन, किंवा आणि माझा इंस्टाग्रामचा पण जो हँडल आहे ते सुद्धा त्याच्यात तुम्ही त्या मला फॉलो करा इंस्टाग्रामच्या माध्यमातून. मीनाकारी साडी बाय ऋषभ चोप्रा असं नाव आहे. आणि मॅडम तुम्ही त्याचं हे टाका QR कोड, तर कस्टमर मला शोधू शकणार. आणि तुम्हाला लाईव्ह अपडेट्स भेटणार की माझ्याकडे कधी कुष्टा फेस्टिवल चालू आहे. कारण डिसेंबरला आपल्याकडे असतो बनारसी फेस्टिवल, फेब्रुवारीला असतो आपला हा कांजीवरम फेस्टिवल महिला दिवससाठी. आणि आता पुढे चालू होणार आहे 15 जूनपासून किंवा समजा जुलैपासून आपलं चालू होणार आहे मॉन्सूनमध्ये पैठणी फेस्टिवल. त्यावेळेस काय असतं मॅडम की ह्या क्षणामध्ये जर तुमच्या घरी लग्न वगैरे आहेत ना, तर तुम्ही बल्क बाईंग, जर तुम्हाला गिफ्टिंगसाठी घरच्या लोकांसाठी साड्या घ्यायच्या आहेत ना, बघा ट्रेडिशनल साडी म्हटल्यावर ते पारंपरिक साड्या असतात, त्याच्यात जास्त फरक येत नाही. पैठणी म्हटल्यावर त्याची काट एक बेसिकच आहे. का आपण जुलैला सेल लावतो त्याचं पण मी तुम्हाला कारण सांगतो. ओके, याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं नाही, तुम्हाला आता मी कळवतोय की व्ह्यूवर लोकांना डिमांड नसते ना, तर व्ह्यूवर लोक घरी रिकामी बसलेले असतात. ते लोक काही विविंग करत नाही, आणि त्या लोकांना मग त्यावेळेस लॉस असतो, कारण घर चालवायचं सगळं आहे. बरोबर, तर त्या क्षणी आम्ही तिथे जातो ना मॅडम, ते लोक पण आपल्याला तो माल जो डिमांड आली की त्याचे रॉ मटेरियल प्राईस पण वाढतात, आणि त्यांची डिमांड पण वाढते. डिमांड वाढल्याने ते लोक प्राइसेस स्केल करतात, वाढवतात. कारण पीस लिमिटेड असतात आणि त्याला डिमांड पूर्ण महाराष्ट्राने असते. मी ठाण्यातून फोन करणार, कोणी पुण्यातून फोन करणार, कोणी कोल्हापूरवरून करणार, कोणी दुसऱ्या क्षेत्रामध्ये. महाराष्ट्रात एवढे सिटीज आहेत आणि डिमांड व्ह्यूअर लोकांची वाढते. तर जून जुलैला ते लोक कसं असतात, त्यांच्याकडे त्यावेळेस डिमांड नसते, आणि त्यांना जे जो माल असतो त्यांच्याकडे त्याच्यानं त्यांना बाहेर पडायचं असतो. तर आम्ही त्यावेळेस त्यांना रोकडे पैसे देऊन आहे ना 100-100, 200-200 साडी एकेका व्ह्यूअर करून आम्ही ते त्यावेळेस घेतो, आणि तो घेऊन आम्ही पण इथे सेल लावतो. तर सेल लावल्यानंतर त्या काय अर्थ आहे म्हणजे म्हटल्यावर की आपल्या पण दुकानामध्ये मग त्याच्याने मॅडम रोटेशन भेटते. सेल पिरियडला तोच माल, आमची खरेदी स्वस्त असल्याने आम्ही तो माल इथे स्वस्त टाकतो कस्टमरच्या समोर. आणि परत माहिती की तुमच्या घरी लग्न आहे, तुम्हाला लागणार आहे 10 पेटण्या 8 पेटण्या, तर तुम्ही त्या क्षणी जर घेतले तर त्याच्या दोघांचं बेनिफिट आहे. कस्टमरचा बेनिफिट आहे, व्ह्यूअरचा पण बेनिफिट आहे, कारण त्याला मंदीमध्ये रोटेशन भेटते, आमचं पण बेनिफिट आहे. तर ते विन विन सिच्युएशन फॉर ऑल 3 आहे. त्या हिशोबाने कुठल्याही सेलचं तुम्ही जो आहे ना, यू शुड ऑलवेज टेक पार्ट इन सेल. सेल पिरियडमध्ये काही लोकांची अशी थिअरी असते की लोक जुना माल त्याच्यात खाली करण्याचा उद्देश असतो, पण आपला तो नसतो. आम्ही सेल का लावतोय मी तुम्हाला सांगितलं, विन विन सिच्युएशन सर्वांसाठी फायदेमंद आहे. व्ह्यूअरला पण फायदा आहे, कस्टमरला पण फायदा आहे, आम्हाला पण फायदा आहे. तिघांचं काम होतं. एवढ्या स्वस्त रेंजमध्ये माल कधी कुठल्या पूर्ण वर्षभरात भेटत नाही ॲक्च्युली. सो तुम्ही पाहिलं ह्यांच्याकडे साड्यांची खूप व्हरायटी आहे आणि खूपच सुंदर सुंदर अशा साड्या आहेत. आतापर्यंत तुम्ही मोस्टली कांजीवरम सिल्क बघितलं आणि त्याच्यामध्ये पण भरपूर अशी व्हरायटी आहे यांच्याकडे. आणि आता नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला ह्यांच्याच शॉपमधल्या कमी रेंजच्या साड्या, बजेट फ्रेंडली साड्या आणि दुसऱ्याही साड्या दाखवणार आहे. लग्न सराईला लागणाऱ्या साड्या दाखवणार आहेत, म्हणजे नवरीसाठी जे शालू वगैरे लागतात ते सुद्धा मी दाखवणार आहे. सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकनला क्लिक करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की भेटेल.